नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पाऊंड। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पाऊंड। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पाऊंड। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव होणार 4,500 पाऊंड। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात काय आहे सोयाबीनची भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा भाव 4,500 होणार अथवा नाही, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी ही $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सीबॉटवरती आपल्याला माहित आहे की जर वाढला तर तो $10 प्रति बुशेलच्या वर येऊ शकतो, पण आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या बाजारभावाचा सध्याच्या कंडिशनला कसल्याही प्रकारचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होताना दिसू शकत नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात 2 ते 3% वर सोयाबीनच्या भाव तेजी येण्याची शक्यता नाही। देशातील सोयाबीनच्या बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 4,000 ते 4,200च्या दरम्यान आहे। 15 डिसेंबर नंतर मोदी सरकारने सोयाबीनची महाप्रचंड खरेदी सुरू केली तरच सोयाबीनचा भाव 4,500 होऊ शकतो, पण याची शक्यता सध्या तरी मोठ्या प्रमाणात दिसत नाही। याचा एवढाच मतीत अर्थ आहे की देशातील बाजारात 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 4,000 ते 4,400च्या दरम्यान राहील। 4,500 पार सोयाबीनचा भाव जाण्यासाठी आपल्याला जानेवारी महिन्याची वाट बघावी लागेल, म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा भाव 4,500 होण्याची शक्यता जवळपास समाप्त झालेली आहे। विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते आपण जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव 4,500 पार झाल्यानंतर तिथून पुढे प्रत्येक तेजीवर टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।